राज्यातील जवळपास 70 लाख स्टेट बँकेतील पेन्शनधारकांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। एसबीआय बँकेतील पेन्शनधारकांनी हे काम केले नाही तर पेन्शन या ठिकाणी पुढील महिन्यापासून बंद होणार आहे। तुम्हाला वाटतं असेल जीवन प्रमाणपत्र, परंतु जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला सोडून इतर कामे आता पेन्शनधारकांना करण्याची तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही पण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल तर त्या पेन्शनधारकांना सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर एसबीआय बँकेतील आता सर्व पेन्शनधारकांनी पटकन आपापली महत्त्वाची कामे आता पूर्ण करायला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगितलेलं आहे। जवळपास आता वेगवेगळी आता 4 ते 5 कामे आता सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना या ठिकाणी आता अर्जंट मध्ये करायला सांगितलं आहे। यामध्ये लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला हे तर तुम्हाला 100% सादर करावंच लागणार आहे आणि तुम्ही केलेलं सुद्धा असणार आहे। त्यासोबत पेन्शनधारकांना काही महत्त्वाची इतर 4 ते 5 नवीन कामे देखील आता करायला सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आले। जे पेन्शनधारक या ठिकाणी ही कामे करण्यास विसरतील त्यांना पेन्शन पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे। आता एसबीआय पर्सनल बँक बदलानंतर लाखो पेन्शनधारकांच्या मनामध्ये एक आनंदाची आता लाट या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता पाहायला या ठिकाणी मिळू लागले। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशातील आधा त्या ठिकाणी सर्वाधिक पेन्शनधारक या ठिकाणी पेन्शन घेत आहेत। या बँकेत एसबीआय ऑनलाईन अधिक त्या ठिकाणी खाते असण्याचे एकमेव कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये आपले सेवा या ठिकाणी व्यवस्थित पुरवते आणि सगळ्यात सिक्युरिटी सहित या ठिकाणी बँक चालते। त्यामुळे पेन्शनधारकांची सर्व पेन्शन यामध्ये येत असल्याने सर्वात महत्त्वाची 4 ते 5 कामे तुम्हाला या ठिकाणी कोणकोणती करायला सांगितलेत नक्की बघा। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय पेन्शनधारक जर या ठिकाणी तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी पेन्शनमध्ये आता नेमकं काय काय बदल सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेत आणि काय कामे तुम्हाला अर्जंट करायची आहेत नक्की पहा। आता एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर सरकारच्या माध्यमातून एक धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। कारण मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शन बँकेतील गायब झाल्याचं सुद्धा आता सांगण्यात आलंय। त्यासाठी आता तुमच्या या ठिकाणी अनेक वेळा काय झाले पेन्शनधारकांना अनेक अडचणी एसबीआय मध्ये येत होत्या। त्यामुळे ही तक्रार जेव्हा सरकारला लक्षात आली त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। तसेच आता तुमच्यासारखी आता एक मनासारखी एक त्या ठिकाणी बातमी आल्या ती म्हणजे तुम्ही आता घरी बसून बँकेची सर्व कामे आता इथून पुढे आता करू शकणार आहात। त्यासाठी नेमकी प्रोसेस सरकारने काय ठेवली आहे यासाठी बँकेने काय काय नियम या ठिकाणी आता पेन्शनधारकांना लागू केलेत। आता बँकेचे फोन नंबर कोणकोणते दिलेत त्यांना तुम्ही फोन करून या ठिकाणी तुमच्या बँकेतील सर्व व्यवहार इतर तपशील या ठिकाणी तपासणार आहात। आता तुम्ही पेन्शन घेत असाल तर याच महिन्यामध्ये तुम्हाला अर्जंटमध्ये आता ही कामे आता करायला सांगितलेत, अन्यथा तुमची पेन्शन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बंद होऊ शकते असं सांगण्यात आले। त्यामुळे पेन्शन घेत असलेल्या खातेदारांनी आता हात जोडून सरकारच्या माध्यमातून विनंती झाल्या की या ठिकाणी तुम्हाला हे महत्त्वाची कामे आता करायला सांगितलेत। एसबीआय बँक खातेदारांनी नेमकं या ठिकाणी काय काय कामे करायची आहेत आणि आनंदाची बातमी या ठिकाणी कोणकोणती आली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय अलीकडेच आपल्या या ठिकाणी आता महत्त्वाच्या प्रचारासाठी वृद्ध पेन्शनधारकांसाठी नवीन बदल या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी केलेला आहे। वयोवृद्ध खातेदारांसाठी सर्वात मोठी समस्या या ठिकाणी नेहमीची असते जेव्हा वृद्ध होण्यासोबत त्यांचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट त्यांच्या हाताचे जे बोटाचे ठसे असतात तर ते फिंगरप्रिंट काम करत नाही। यानंतर वृद्ध खातेदारांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या या ठिकाणी सामोरे जावे लागत होते। बघा बँकेने काय महत्त्वाची या ठिकाणी आता सूचना या ठिकाणी पेन्शनधारकांना दिल्या ती म्हणजे काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रामध्ये नेमका आता काय काय बदल झालेत, तुम्हाला काय काय या ठिकाणी कामे करायची आहेत अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन पाहायचं आहे। काळाच्या ओघासोबत आता पेन्शनधारकांना पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये लांबच लांब रांगा या ठिकाणी पहिला उभा राहावे लागत होते,
परंतु आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला बँकेत गेल्यानंतर ही महत्त्वाची सर्व्हिस या ठिकाणी देण्याचं ठरवलंय। कोणकोणती सर्व्हिस तुम्हाला इथून पुढे मिळणार आहे आणि वृद्धांना जर तुमचं वय वर्ष 65 वयाच्या वरील असेल तर ज्येष्ठ पेन्शनधारकांना काय काय सुविधा या ठिकाणी करण्यात आलेत हेच आपण या ठिकाणी लक्षपूर्वक आता पाहणार आहोत। तुम्हाला आता पेन्शनधारकांना बँकेत गेल्यावर सर्व्हिस व्यवस्थित जर भेटत नसेल, पेन्शनधारकांना या ठिकाणी रांगेत उभा राहावं लागत असेल तर यासाठी सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेत। आज एटीएमचा आता वापर तुम्हाला माहित आहे, एटीएम कार्ड जे असतं तर ते पेन्शनधारक जास्त वापरत नाहीत, कॅशच्या स्वरूपात या ठिकाणी पेन्शन काढायला जातात। त्यामुळे बँकेत काय होतं, वृद्ध पेन्शनधारक असल्याने बँकेतील हिंदी बोलणारे कर्मचारी जास्त करून आता पेन्शनधारकांना या ठिकाणी किंमत देत नाहीत। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आनंदाचे 2 निर्णय या ठिकाणी लागू केलेत। तसेच तुम्हाला आता डिसेंबर महिन्याच्या या ठिकाणी 1 तारीख लागायच्या आधी तुम्हाला महत्त्वाची कामे सुद्धा काय काय करायला सांगितलेत हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया। स्टेट बँकेतील पेन्शनधारकांसाठी सर्वात पहिल्यांदा आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय, ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आता हे लक्षात आलंय की या ठिकाणी पेन्शनधारक जे आहेत त्यांना रांगेत त्या ठिकाणी पेन्शन आल्यानंतर रांगेत उभा राहून काढायला लागत असतं आणि SBI मध्ये कायम गर्दीच असते, तुम्हाला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे या गर्दीचा त्रास होताना या ठिकाणी SBI आता त्या ठिकाणी बघा, आता सर्वात बँकांची बँक मोठी कुठली तर RBI, ज्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे म्हणतो। तर RBI ला हे लक्षात आलंय पेन्शनधारकांना बँकेत उभा राहून रांगेमध्ये पेन्शन काढावी लागते, त्यामुळे याचा त्रास या त्या ठिकाणी जास्त होऊ लागलाय। अनेक पेन्शनधारक चक्कर येऊन पडू लागले आहेत। अनेक पेन्शनधारकांना या ठिकाणी बाहेरील UP बिहार या तालुक्यातील, या जिल्ह्यातील, या राज्यातील, UP बिहारच्या अनेक तालुक्यातील, राज्यातील अनेक पेन्शनधारकांना हार्ट अटॅकचा सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम आला होता। त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वात मोठा पहिला निर्णय पेन्शनधारकांसाठी घेतलाय, ती म्हणजे आता येणाऱ्या 1 डिसेंबर पासून पेन्शनधारकांना त्यांचं SBI मध्ये काउंटर्स वेगळं खोलण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची पेन्शन कोणत्याही गर्दीशिवाय व कोणत्याही त्या ठिकाणी त्रासाशिवाय इथून पुढे तुम्हाला काढता येणार आहे। तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी काही कामे सुद्धा अर्जंटमध्ये तुम्हाला आता करायला सांगितलेत। जे पेन्शनधारक आता करणार नाहीत त्यांना त्यांची पेन्शन घेण्यामध्ये तुम्हाला अडचण येणार आहे। बघा कोणकोणती कामे करायची आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणार आहे। तसेच या ठिकाणी तुम्ही जे आता जीवन प्रमाणपत्र भरलेलं आहे त्यामध्ये अनेक पेन्शनधारकांनी आता चुकीच्या मार्गाने पेन्शनधारकांचं जीवन प्रमाणपत्र भरलंय, त्यामुळे अनेकांची जीवन प्रमाणपत्र कॅन्सल सुद्धा या ठिकाणी होणार आहेत। तसेच अनेक त्या ठिकाणी जीवन प्रमाणपत्राबद्दल नियम सुद्धा काय काय बदललेत, तुम्ही जर जीवन प्रमाणपत्र भरला असेल किंवा भरणार असाल त्याबद्दल सुद्धा नवीन सूचना काय आलेत लगेच पाहायचं आहे। या ठिकाणी बघा पेन्शनधारक मित्रांनो, तुम्ही तुमची पेन्शन मिळण्यासाठी दरवर्षी जे जीवन प्रमाणपत्र सादर करता यावरून तुमची पेन्शन घेणारे व्यक्ती जिवंत आहे का नाही हे या ठिकाणी पेन्शनधारकांना आता या ठिकाणी लागत असतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता अर्जंट सूचना देण्यात आल्या, चुकीच्या मार्गाने तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करू नका, अन्यथा ते कॅन्सल करण्यात येईल। आता सरकारच्या माध्यमातून कडक पावले आता उचलले आहेत। त्यामुळे जर पेन्शनधारक जिवंत नसताना सुद्धा जर खोट्या पद्धतीने 2022-23 ला 24 ला मागील 2-3 वर्षांमध्ये जर तुम्ही तशा प्रकारे पेन्शन पण आता या ठिकाणी घेऊ लागला असाल, जिवंत पेन्शनधारक नसताना सुद्धा खोटी जीवन प्रमाणपत्रे काढून लाभ घेत असाल तर अशांना सुद्धा काही सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी निवृत्ती सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन मिळवण्यासाठी जी अडचण येत होती, रांगेत उभार लागण्याची अडचण येत होती, त्यासाठी आता 1 डिसेंबर 2025 पासून पेन्शनधारकांना वेगळं काउंटर्स या ठिकाणी SBI म्हणजे स्टेट बँकेत उघडण्यात येणार आहे, ज्याद्वारे पेन्शनधारक या ठिकाणी त्यांचं जे पेन्शन आहे तर ते काढण्यासाठी कोणत्याही त्रासाशिवाय आणि या ठिकाणी कोणतेही त्या ठिकाणी प्रॉब्लेम शिवाय काढू शकतील। आता बघा कामे कोणकोणती करायची आहेत तर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी पेन्शन घेत असाल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बँकेला जोडला असेल तर या ठिकाणी एकच खातं असेल तर एकच नंबर तुम्हाला जोडायला सांगितलाय। जर तुमचं स्टेट बँकेत पण खातं आहे, पोस्टात पण खातं आहे
तर तुम्ही स्टेट बँकेतील जो नंबर जोडलेला आहे तर तुम्ही पोस्टात तो जोडू नका, कारण बँकेतील फ्रॉड वाढू लागलेत। एकाच नंबरवरून 2-3 बँक खाते लिंक केल्यामुळे अनेक या ठिकाणी फ्रॉड होऊ लागलेत। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करायला सांगितले, तुमचं जर एक खातं असेल तर एकच नंबर जोडा, एकापेक्षा जास्त खाते असेल तर वेगळा नंबर तुम्हाला जोडायला पहिलं काम या ठिकाणी करायला सांगितलंय। अजून या ठिकाणी पुढची कामे अर्जंट महत्त्वाची आहेत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक आता बघायचा आहे। आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामधील पेन्शनधारकांना यासाठी महत्त्वाची कामे करायला सांगितलेत। या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र सादर करत असताना जर तुम्ही आधार कार्डवरील सर्व माहिती अचूक या ठिकाणी भरली असेल तरच तुमचं आता जीवन प्रमाणपत्र ॲक्सेप्ट केलं जाईल, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण अनेक त्या ठिकाणी पेन्शनधारकांनी आपलं आधार कार्ड अपडेट न करता या ठिकाणी आपलं जीवन प्रमाणपत्र सादर केलेत। त्यांचं जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणि सरकारला घेण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड अपडेट करणं तातडीने गरजेचं आहे। हे काम तुम्हाला या ठिकाणी आता करायला सांगितलं आहे। तसेच पेन्शनधारकांना अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, तुम्ही कोणत्याही अनोळख्या आलेल्या नंबरवरून लिंकवर कोणत्याही क्लिक करू नका। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भारताचा राष्ट्रीय कोड आहे तो म्हणजे +91 ने सुरू होतो। जर तुम्हाला +91 ने न सुरू होता वेगळा नंबरचा जर तुम्हाला कॉल आला तर तो बाहेरील देशातील फसवण्यासाठी कॉल येतो। त्यामुळे अशा कॉलला रिस्पॉन्स न देणे हेच तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण प्रत्येक महिन्याच्या महिन्याला पेन्शनधारकांची बँकेत येत असते। त्यामुळे चुकीच्या मार्गाने कोणी जर कॉल केलं तर त्याला अजिबात रिप्लाय देऊ नका, असं सांगण्यात आलंय। त्यानंतर पुढची कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा समजून घेऊया। पेन्शनधारकांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पुढची कामे सरकारच्या माध्यमातून करायला सांगितलंय। आता या ठिकाणी SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आता पेन्शनधारकांना या ठिकाणी आता इथून पुढे सर्व्हिस ही तुम्हाला चांगली भेटणार आहे। जर करता एखादा हिंदी बोलणारा कर्मचारी तुम्हाला जर त्या ठिकाणी पेन्शन घेण्यासाठी गेल्यावर व्यवस्थित बोलत नसेल तर याची तक्रार तुम्ही आता तक्रार पेटीमध्ये करायचं आहे। प्रत्येक त्या ठिकाणी SBI बँकेमध्ये एक तक्रार पेटी या ठिकाणी लावली जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून जर एखादा तुम्हाला कर्मचारी स्टेट बँकेमध्ये जर तुमच्या पेन्शनविषयी चौकशी करायला गेल्यावर व्यवस्थित बोलत नसेल, उद्धटपणे बोलत असेल तर या ठिकाणी तुम्ही आता त्याची तक्रार करू शकता। त्याच्यावर लागलीच लगेच ॲक्शन घेण्यात येईल, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आले। त्यामुळे एकंदरीतच पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाचे आनंदाचे निर्णय या ठिकाणी घेत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।